मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यापैकी भरपूर ऑडियन्स मित्रांनो आपल्याला कमेंट करत आहेत की सर आमचा पहिला हप्ता पडलेला आहे पण दुसरा हप्ता पडत नाहीये। कोण म्हणतं सर आमचे 2 हप्ते पडलेले आहेत पण तिसरा हप्ता पडत नाहीये, तर कोण म्हणते सर आमचे 3 हप्ते पडलेले आहेत, चौथा हप्ता हा अजून जमा होत नाहीये, तर कोण म्हणतं सर आमचा पहिला हप्ता सुद्धा जमा झालेला नाहीये। तर त्याचं एक कारण मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। ते कशामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाहीयेत, पहिला हप्ता असू द्या, दुसरा हप्ता असू द्या किंवा तिसरा किंवा चौथा हप्ता असू द्या, ते तुमच्या अकाउंटमध्ये का जमा होत नाहीये हे आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचं रिझन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय पहिला हप्ता हा केव्हा जमा केला जातो, तुम्हाला घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला पहिला हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। सर्वात पहिलं मित्रांनो हे हप्ते कसे जमा होतात हे पाहूयात आणि हे झाल्याच्या नंतर आपण पाहूयात की हप्ता जमा न होण्याचं रिझन। तर दुसरा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला थोडंफार काम करावं लागतं आणि दुसरा हप्ता जमा करण्यासाठी मित्रांनो तुमचं जे काही काम झालेलं आहे कामाचा फोटो काढला जातो मित्रांनो, वेबसाईटवरती अपलोड केला जातो, त्यानंतर तुमचा FTO जनरेट होतो आणि FTO जनरेट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जातात दुसऱ्या हप्त्याचे। सेम तशीच प्रोसेस आहे मित्रांनो तिसऱ्या चौथ्या हप्त्याची। तर ही प्रोसेस करून एक्झाम्पलसाठी सांगतो, तुमचा पहिला हप्ता जमा झालेला आहे, दुसरा हप्ता जमा झालेला आहे पण तिसरा हप्ता जमा होत नाहीये। याचं कारण मित्रांनो कसं पाहायचं तर सुद्धा मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत। तुमचा पहिल्या हप्त्याचा प्रॉब्लेम असू द्या, दुसऱ्या हप्त्याचं, तिसऱ्या हप्त्याचं, चौथ्या हप्त्याचं प्रॉब्लेम असू द्या मित्रांनो, तर ते कसं पाहायचं तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो। तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ते पाहू शकता। मी सध्या कम्प्युटरवरती करून दाखवतो मित्रांनो, पण तीच प्रोसेस सेम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता। फक्त तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे आणि तिथून तुम्हाला ही सर्व प्रोसेस जसं मी कम्प्युटरवरती करून दाखवतो सेम तशाच पद्धतीने तुम्ही मोबाईलवरती करू शकता। तर मित्रांनो आपण वेळ न घालवता डायरेक्टली पाहूयात की तुमचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता यापैकी कोणताही एक हप्ता अडलेला असेल, जमा होत नसेल तर त्याचं रिझन काय हे आपण डायरेक्टली लाईव्ह पाहूया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल। तर सर्वात पहिले त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे आवाज सॉफ्टचं ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवरती तुम्ही पाहू शकता इथे रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला अशा प्रकारे इथे यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता FEFMS रिपोर्ट, यामध्ये मित्रांनो 7 नंबरचं ऑप्शन तुम्ही पाहू शकताय, पेमेंट रिजेक्टेड बाय बँक हे जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्ही सिंपली पाहू शकता इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे दिलेलं आहे, तुमचा जर पहिला हप्ता पडत नसेल तर सिंपली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा दुसरा हप्ता पडत नसेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा दुसरा हप्ता सिलेक्ट करायचा आहे। तुमचा चौथा हप्ता पडत नसेल तर सिंपली इथे 4th इन्स्टॉलमेंट चेक करायचं आहे। तर माझ्या केसमध्ये मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट हे चेक करतो मित्रांनो। हे चेक केल्याच्यानंतर सिंपली इथे काहीच करायचं नाही, आपल्याला 3 नंबरला डायरेक्ट ऑल स्टेटमध्ये इथे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे यायचं आहे, तुमचा तालुका जे आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण डिटेल फिल केलं आहे। तर सिंपली हा जो कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे 86 - 80 किती उत्तर येणार आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं। मी टाकलेलं आहे, सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे जे नावं दाखवले जाणार आहेत मित्रांनो ते तुमच्या तालुक्यातील हे ते नाव आहेत मित्रांनो ज्यांचा पहिला हप्त्याचा जो प्रॉब्लेम आलेला आहे, ज्यांच्या बँकमध्ये पहिला हप्ता जमा झालेला नाहीये, ते कशामुळे न झालेला आहे त्यांची नावे इथे दिलेली आहे आणि त्याचं रिझनसुद्धा आपण पाहत आहोत। तर सर्वात पहिले त्यांचं नाव पाहून घ्या मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकता बेनिफिशरी नेम इथं दाखवलं जाणार आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला
पहिला हप्ता का भेटत नाही आहे याचं रिझन आपण अशा प्रकारे पाहायचं. इकडे साईटला यायचं आहे. साईटला आल्याच्यानंतर इथे पाहू शकता रिजेक्शन रिझन हे देण्यात आलेलं आहे. म्हणजे नावासमोर इथे पाहू शकता मित्रांनो, पहिल्या नंबरला दिलेला आहे आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर. म्हणजेच मित्रांनो, आधार नंबर जो आहे त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक नाही आहे. आपण परवाच एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला ज्या काही सरकारी योजना आहेत, ज्यामध्ये घरकुल योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, म्हणजे ज्या काही टोटली सरकारमार्फत ज्या योजना येतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. हे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलो आहोत आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये इथे पाहू शकता यांचं पेमेंट पहिला हप्ता हा त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला नाही आहे. त्याचं कारण म्हणजे आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर, म्हणजे त्यांच्या आधार कार्डशी बँक अकाउंट लिंक नाही आहे म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे पडलेले नाही आहेत. तर इथे तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही तुमच्या बँकेत जायचं आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला आधार बँक लिंक करता येतं आणि ते आधार बँक अकाउंट लिंक कसं करायचं याच्यावरती येणारा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर सिम्पली हा प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल तर तुम्ही आधारशी बँक खातं लिंक करून घ्या. त्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता 4 नंबर आलेले आहेत मित्रांनो. या तालुक्यामध्ये 4 नंबर कशामुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचंसुद्धा रिझन तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना मित्रांनो हप्ता जमा होण्यास प्रॉब्लेम येत आहे, तर तो प्रॉब्लेम कशामुळं येत आहे हे आपण रिझन लाईव्ह तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आणि याचं सोल्युशनसुद्धा तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.